जाऊया पुढच्या बातमीकडे। शहापूरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि अनेक हॉटेल्स, खानावळी आणि हातगाड्या सुद्धा आता बंद झाल्यात आणि हॉटेल आणि इतर व्यावसायिकांवर उपासमारीची अक्षरशः वेळ आली आहे। चुलीवर जेवण बनवत हॉटेलमधल्या ग्राहकांची सोय आता करण्यात येते। देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील हॉटेल व्यावसायिकांना बसली आहे। आपण सध्या पाहू शकतो की हे ज्या हॉटेलमध्ये आपण आलो या ठिकाणी त्यांचं किचन पूर्णतः बंद आहे। या ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा जो LPG गॅस जो आहे ते या ठिकाणी बंद झाल्यामुळे त्या व्यावसायिकांना मिळत नसल्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णतः या ठिकाणी ठप्प झालेला आपण बघू शकतो की पूर्ण शेगड्या या ठिकाणी बंद आहेत। कोणत्या प्रकारचं या ठिकाणी अन्न शिजवलं जात नाही, त्यामुळे यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आणि व्यवसाय या ठिकाणी बंद झालेला पूर्ण हॉटेल व्यवसाय या ठिकाणी बंद झाले। आपल्यासोबत या हॉटेलचे मालक आहेत। काका, काय सांगाल, कशा प्रकारची परिस्थिती उद्भवली आणि तुम्ही काय सांगाल? अख्खा देशात युद्धामुळं गॅसचं सप्लाय पूर्णपणे बंद झालेलं आहे। आज 4 दिवस झाले शहापूरमध्ये कमर्शियल गॅस अजिबात मिळत नाही आहे। त्यामुळे जे 2 दिवस आमच्याकडे जो गॅस शिल्लक होता त्याच्यावर आम्ही हळूहळू चालवलं हॉटेल आमचं। आज तर संपूर्ण आमचा गॅस संपूर्ण बंद आहे। त्यामुळे आता आम्ही पूर्णतः शहापूरच्या लोकांचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून आम्ही आमच्या इथून अर्धा किलोमीटरवर आमचं एक थोडी जागा आहे छोटीशी, त्या जागेवर जाऊन आम्ही मटेरियल तिथं जाऊन जेवण बनवणार कच्चा लाकडा चुलीवर, आणि तो इथं आणून तो गिरायकांसाठी एक सेवा म्हणून आम्ही ती आता तत्परतेने पार पाडणार व्यवसाय आमचा। आणि आमच्या त्या व्यवसायावर आमच्या उपजीविकेची सावधान आहे। त्याच्यावर 10-15 कामगार आमचे आहेत, त्यांची उपजीविका आहे। ते कुठंतरी आमचा रणगाडा आमचा जो आहे तो चालू राहिला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही आजचं अरेंजमेंट करतोय। कॅमेरामॅन समीर सह उमेश जाधव, झी मीडिया, शहापूर।